बातमी आहे आंबेगाव तालुक्यातून। आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक सुरू झाली असून अर्ज दाखल करण्याची 17 जून ही शेवटची मुदत होती। काल अखेर 217 नामनिर्देशन अर्ज इच्छुक उमेदवारांनी घेतले, तर 120 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा आंबेगावचे तहसीलदार रमा जोशी यांनी दिली। यामध्ये पारगाव गटातून 19 अर्ज, शिंगवे गटातून 24 अर्ज, अवसरी गटातून 18 अर्ज, मंचर गटातून 9 अर्ज, घोडेगाव गटातून 13 अर्ज, ब वर्ग गटातून 6 अर्ज, ST/SC गटातून 4 अर्ज, महिला गटातून 12 अर्ज, नागरिकांच्या मागास प्रवर्ग गटातून 9 अर्ज, VJNT गटातून 6 अर्ज असे एकूण 120 अर्ज दाखल झाले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप या तीनही पक्षांच्या उमेदवारांकडून अर्ज दाखल झाले आहेत। अर्ज माघार घेण्यासाठी अजून वेळ असल्याने निवडणूक होणार की बिनविरोध होणार याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू असल्याचे चित्र दिसत आहे। याच बातमीचे दृश्य पाठवली आहेत आमचे आंबेगाव ब्युरो चीफ मोहसिन काठेवाडी यांनी, पाहूयात।